पाणी पावसाचे दिवस म्हटलं ते आपल्यासाठी तर पेरणीचे दिवस आहे. तर आपल्या घरचे तर पुढे जायला होते, पण आपल्याला सांगितलं होतं खतन सरतं. आणि वावरामध्ये आज पेरणं होतं उडीद मूग. आणि फार्म हाऊसवर आल्यावर काहीतरी विषय चालू होते. तर काही विषय तर गायशापल्या चुना लावल्याच होत असतात. तर गायशाप चुना लावत्या बाजूला आणि आज होतं आपलं पेरणं. तर काही उन्हाळ्यातले काम उन्हाळ्यात नाही करले की हे पावसाळ्यात करायला लागतात. तर तसं पाहिलं तर हा उन्हाळ्यामध्ये आपल्या बाबांना सांगाल की पाईप ठेवून देतो. मग पाईप एकाकडे करता की तर पेरणं चालू केलं आहे. आणि तिच्यातल्या ते चंपी जे पेरणाऱ्याच्या मधामध्ये म्हटलं तू एकाकडे नाही तर गाडी सध्या आघाडीवर आहे. आणि त्याच्यातल्या याच्यात झाली आपल्या पायाला गाड्याची चप्पल. तर तुम्ही म्हणसान की हा काय दाखवू राहिला आहे. अरे दाखवायचं काही नाही ना, दाखवू राहिला फक्त असं. हमारे यहाँ ऐसा ही होता है। मग एसी वेसी गोष्ट राहू द्या बाजूला, मग जा लागते आपल्याला घरी वाटते. आणखी दुरून तर हाच आवाज आलता की वीजवाई संपली. मग अडी आल्यावर मालूम पडलं की आपल्याला घरी जाणं उडी देण्यासाठी. मीनं जर नाही म्हटलं असतं उडी आणत नाही मी, तर फक्त एकच विषय झाला असता, महिन्याची भाकर उडत्याची दाय कधी खायला नाही भेटत. हे गंभीर विषय जाऊ द्या अडी. मग घरी आल्यावर उडीद गिळी घेतल्यावर म्हटलं कल्ले तू काय करू राहिली. हा विषय तर थोडा गंभीर आहे. म्हटलं जाऊ द्या, त्यापेक्षा जायला पुरते वावरात. काय वावरात जाताना डायरेक्ट पाणी लागलं रस्त्यानं. वावरामध्ये आला तर इकडे पेरणं तर थांबेल होतं माझ्यासाठी. भिजवाई नसेल तर काय ते एका भिनकामीन मारतान का नाही. म्हटलं ह्या गोष्टीमध्ये तर पॉइंट आहे. म्हटलं मग हे तर आणलं, पण फार्म हाऊसून अजून काहीतरी आणलं होतं. याला म्हणते सोन्याची थैली. तर ह्या थैलीला पाहून मला हे वाटत होतं खुश हो की दुखी हो. तर तसं पाहिलं तर ह्या थैलीमध्ये होतं युरिया आणि वधरून चालू होतं पाणी. ह्या पाण्यानं म्हटलं युरियाचं पाणी होऊन जाईल. शेवटी झालं म्हटलं पाणी चालूच इकडे. म्हटलं आपलं पेरणं चालू आणि इकडे येणं चालू आहे. म्हटलं पाणी तर तसं तर आपलं जास्त तर काही पेरणं राहिलं तर नाही, थोडंफार राहिलं तर त्याच्यामध्ये आलं पाणी. तर मी चाललो आता फार्म हाऊस वर. तर भावांना एक छोटीशी गोष्ट मागतो तुम्हाला फक्त की आपल्याला फॉलो करा. कारण की तुमच्या एका फॉलोने मला असं वाटतं की तुम्ही माझ्या सोबत आहे. ब्लॉगिंग चालू करताना कोण काय बोललं हे बी माझ्या आयुष्याच्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करीन. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.